तर नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रँक कॉल करणार आहे पुण्याच्या पूनम अंकुश यांना। तर पूनमताई मटकी विकतात, भाजीपाला विकतात, घरकाम करतात। तर त्या एक व्यापारी आहेत, त्या धंदा करतात बरं का। तर असं म्हणतात पूर्वीचे लोक, कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही। तर त्या सुद्धा खूप कष्ट करतात बरं का, प्रामाणिक राहतात। आणि त्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे पूनम अंकुश। तर त्याच यूट्यूब चॅनलवाल्याला आपण प्रँक कॉल करणार आहे। त्यांचे खूप भारी व्हिडिओ असतात। खूप दिवस मी त्यांचा विचार करत होतो, त्यांना प्रँक कॉल टाकायचा होता, पण ती वेळ आज आलेली आहे। आणि मंग्या आपल्या कसा चाललेले आहेत बाहेर, मंगे इकडे वरी इथं बस येऊन। तर चला मित्रांनो, आपण डायरेक्ट आता त्यांना प्रँक कॉल टाकतोय। हॅलो हॅलो, पूनमताई बोलताय का? हो हो पूनमताई। कोण? अहो मी कोण का बोला ना, मला एवढं सांगा, ती मटकी बिटकी काय गरज नाही इकाची, ती बंद करून टाका बरं। तुम्ही मटकी इकणं आता सांगा लागला का बरं? कोण आहे सांगणार मटकी बंद करा म्हणून? तुम्ही कायच करू नका, मटकी बिटकी तसलं फाजूल धंदा करू नका। काय झालं फाजील धंदा? अहो तुमची मटकी आम्ही सारखं रेग्युलर नेतो। तुमची मटकी आम्ही आठवड्यातनं 2-3दा खरेदी करतो। आणि तुमच्या मटकीपासून आता आजार झालाय की मला। काय आजार झाला? मला मूतखडा झालाय। मी टेस्ट केलो जाऊन डॉक्टरकडे, तर डॉक्टरनं सांगितलंय मटकीमध्ये एखादा खडा गेलाय तुझ्या पोटात आणि त्याच्यामुळे मूतखडा झालाय। आणि डॉक्टरला माहिती काय? काय डॉक्टरला माहिती काय मटकी खाल्ली आणि मग खडा गेला पोटात, मूतखडा? मग त्याच्याकडे तसल्या मोठ्या मोठ्या मशनरी त्यानं चेक केलं ना। होय, आणि कोणत्या बाजारात नेली ती मटकी? तुम्हाला माहित नाही का? तुमचा स्टॉल नाही काय? मी येत नाव का तिथं सारखं? तुम्ही काय ओळखीतच नाव काय की मला? आता फोनवरून कसं ओळखावं बाबा? पण तसलं धंदा बंद करा की, कशाला तुम्ही वाळूत खडं घालून निघताय बर? आणि कोण सांगणार आम्हाला मटकी धंदा बंद करा? मग इथं लोक आजारी पडाली ना मटकी खाऊन। बरं, अख्खी दुनिया नाही पडली आणि तुझी एकटा बाबा आजारी पडला? कोण आहे या? बिला काय? मी आता सांगायला लागलो, तिप्पट बोलायचं नाही मला। तिप्पट म्हणजे? तिप्पट बोलायचं नाही, भांडणं करायची नाही ती। हा, आमच्या धंद्यावर आणायचं नाही प्रश्न। कधी नेली ती मटकी? कोणत्या बाजारात नेली ती? धंद्यावर आणायचं नाही म्हणजे बोल, पण रिटून बोल करताय का? कसं? आम्ही नाही खोटं बोलत, आम्हाला कोणतंच गिरायक नाही म्हणलं आतापर्यंत खडा निघलं आणि काय निघलं म्हणून। मग कशाला तुमच्या मुतखडाच उद्भावला। तुम्ही मटकी कशाला विकताय लोक मारायला? हा, मटकी मारायला विकतो काय? तसलं मला काय सांगू नका। मी आता मार्केटला या लागला होती, दवाखान्याचे पैसे तर द्यायचं ना, तर माझं मूतखडा झालेला नीट करायचा। अरे देवा, कोणता नाही आला? कोण आला? म्हणताय मूतखडा झाला मला? कोण आहे? कोण आहे म्हणजे? हा, कोण बोलताय तुम्ही? अहो मला मूतखडा झालाय, तुमची मटकी खाल्ली होती, त्या मटकीत कशाला खडं टाकून विकताय तुम्ही? अहो 10 वर्ष झाले मटकी विकतोय आम्ही। मग 10 वर्षापासूनच नेतोय ना मी, पण 10 वर्षापासूनच मला मूतखडा झालाय। हा, सगळे 12 वर्ष 12 गावात फिरतोय आम्ही। ती तसलं सांगायचं ना, तुम्ही 12 गावचं पाणी प्या, नंतर 12 गावात। हा, ती मला काय माहित ना, माझं पैसे टाका दवाखान्यात। कोणत्या डॉक्टरकडे ऍडमिट आहे तुम्ही? इथं सोलापूरला गेलो होतो बुरटे डॉक्टरकडे। पुण्यात ती व्यवस्थित चेक करत नाही। आम्ही पुणे जिल्ह्यात मटकी विकतोय, तुम्ही सोलापूर जिल्ह्यात कसं काय? अहो मी सोलापूरला गेला फक्त ट्रीटमेंटसाठी। मी पुण्यालाच राहतो, पुण्याहून इकडे सोलापूरला आलो ट्रीटमेंट स्पेशल घेण्यासाठी। असं होय? बुरट्याचा दवाखाना माहित आहे का सोलापूरचा? बुरटे कोणता हो? बुरटे हा, ती डोक्यावर ट्रीटमेंट करते ती बुरटे। टोपे माहिती बाबा, पण तसलं कशाला करायला? मला नीट सांगा, पैसे देणार आहो का नाही तुम्ही? अहो कशाचे असे कितीतरी आले, किती गेले, अजूनपर्यंत म्हणले नाही आम्हाला तुमच्या मटकीत खडे निघतात। मग येड आहे का? मी येड आहे का तुम्हाला बोलायला? काय करू नका, ती युट्यूब चॅनलची समजा बंद करून टाका। मी बघताव तुमचं व्हिडिओ, पूनम अंकुश तुमचं युट्यूब चॅनल आहे। काय गरज नाही व्हिडिओ बनवू का, बंद करून टाका बरं ती। तुम्ही कोण सांगणार आम्हाला युट्यूब चॅनल बंद करायचं? तुम्हाला नंबर कुणी दिलाय माझा? कुणी दिलाय नंबर कोण का देणार? नंबर माझ्याकडे लय आहे ती, पण ती युट्यूब चॅनल तुम्ही बंद करून टाका। काय गरज नाही ती, काय गरज नाही व्हिडिओ बनवायची। आम्ही नसतं पण बिन करत। तुमच्यासारखे किती फोन करते, मग काय घाबरून काय आम्ही? मला दाखवा आमच्या मटकीमुळे तुम्हाला मूतखडा झालाय। मूतखडा झालाय म्हणजे बघतोय ना मी सारखं सांगता युट्यूबवर, आमचं मटकी लय चांगली, आमची भाजी लय चांगली। समजा तुमचं चांगलंच आहे की? मग चांगलंच आहे की।
हिथं तुमच्या खाण्यात वेगळं आलं असेल काय त्याच्यामुळे मुतखडा उद्भवला. हा मटकी खाऊन मूळ व्याध उद्भवलं तर खरंय बा, मान्य करीन. पण हे मुतखडा कुठून उद्भवला तुमचं आमचं मटकी खाऊन? अहो तुम्ही साफ सांगा की मटकीचं वजन वाढविण्यासाठी वाळूचं खडं टाकताय तसलं म्हणून. काय करत नाही आम्ही. मग काय करता हो तुम्ही? आम्हाला आतापर्यंत कुणाचा फोन नाही आला, कधी फोन नाही आम्हाला बाजारात म्हणलं नाही. तुम्ही कसं काय डायरेक्ट फोन केलाय मटकीत खडा निघला म्हणून? अहो डॉक्टरनं मग काय खोटं सांगितलंय आम्हाला मुतखडा झाल्या? तुमच्या काय गोळ्या बिळ्या विचारल्या का काय सकाळच्या खायच्या? आम्हाला बुरट्याच्या दवाखान्यातच आलोय हो गोळ्या नेण्यासाठीच. कोणचं बुरटे आलं? इथं उस्मानाबादला नाही काय ती सोलापूर जिल्ह्यात राहतंय बघा. होय आम्हाला सोलापूरचं टोपे माहिती, दाजी म्हणले तसं. आम्हाला बुरटे नाही माहिती. उगाच राव तुम्ही ती बंद करावर तसली नाटकं तुम्ही बंद करा डायरेक्ट. आमची कसली नाटकं बंद करायची? युट्यूबवर व्हिडिओ बनवायचं ती बंद करा समजा. आमची नाटकं बिटकं नाही, तुमची नाटकं बंद करा. तुम्ही कोण बोलताय? तुमचं नाव काय सांगा बरं मला पहिलं. मला तुमच्या नावाहून काय करायचं आहे? नाव कशाला विचारायला लागला? तसं मामा करायचं नाही, नीट सांगायचं काय नाव आहे मला, कोणत्या बाजारातनं मटकी नेली ती सांगा मला पहिलं. अहो मला वाटलं तुम्ही बोलसाल पण तुमच्या त्या मिस्टरांना कशाला फोन दिलाय? मग तुम्ही कोणी पण फोन करीन आणि म्हणेन मुतखडा उद्भवलं, मूळ व्याध उद्भवलं, पोट दुखायला लागलं, सरासरी आमच्या धंद्यावर आरोप करताय तुम्ही. तिथं तुमच्या मिस्टराचा आवाज ऐकून तत्त पप्प झाली माझी. तर पप्पा झाली, घाबरला तर काय? मग काय तर राव इथं एकतर भीती वाटते, एकतर ती बरं ती जाऊ द्या की राव, मी लय गरीब माणूस आहो, ती दवाखान्याचं तेवढं पैसे देऊन टाका बरं. हो पण तुम्ही दुसरं खाऊन तुमचं उद्भवलं असेल मुतखडा दादा, नीट चेक करा जाऊन. अहो ते डॉक्टर म्हणला का की मटकी तुमच्या पोटात आहे, मटकी मधला कण बसलाय तिथं जाऊन. हा कशाच ते डॉक्टर बी बरमी डोसक्याचा आहे म्हणते, मटकी शरीराला लय चांगली असते, मटकी खात जावा. डॉक्टरच्याच गोळ्या वेळेत घ्या म्हणाव त्यांना. तुम्ही बर्मिस्ट डॉक्टर का गेला काय चेकअप करायला? बरमी डोसक्याचं मला सरळच म्हणते रोज सकाळी मटकी खा जावा म्हणून. त्याच्या बाप्पानं खाल्ली होती काय मटकी? होय का? हा मग रोज सासून मुतखडा झाला काय? रोज सकाळी माणसानं दूध प्यावं, अंडी खावावी, हे सांगतोय मटकी खावा, मटकी खावा. मग त्याच्यामध्ये प्रोटीन असतं माहितीये का, मोडाच्या कडधान्यामध्ये. मग त्या प्रोटीन मुळेच मला मुतखडा झालाय, ती पैसे देऊन टाका दवाखान्याचं. कसलं पैसे द्यायचे? ही बाय डोक्याला ताप आहे कामा. येऊ दे बस खांद्या. तुमच्या प्रोटीन मुळे मुतखडा झालाय, ती पैसे टाका लवकर. डॉक्टर पण येडा वाटतोय आणि तुम्ही पण थोडं येडं वाटताय. कशात येणार? दुपारच्या गोळ्या खाल्ल्या का तुम्ही? दुपारच्या गोळ्या खाल्ल्या का? अहो मी दुपारी गोळ्या खात ना, मला सकाळी गोळ्या चालवायच्या, तुम्हाला माहित मग नाही. सकाळचं विचारला का काय? सकाळी सुदेल खाल्ल्या गोळी, पण मला तसलं तत्पप व्हावं लागले बघा, ते पैसे देऊन टाका लवकरात लवकर. नाही तसलं काय नाही, आम्हाला कोणी म्हणलं नाही आतापर्यंत मटकीत खडे बिडे येत. तुम्ही का तुम्हाला नीट सांगायला नाटकं बंद करा, ती पूनम अंकुशी युट्यूब चॅनल सुद्धा बंद करून टाका त्याच्याच. आम्ही बंद करणार नाही. तुम्ही कोण सांगणार? ठेवू का फोन? डोकं खाऊ नका, दांड्या पाण्याला जायचंय माणसाला. कशाला धंदा करताय? बसून खाऊ. असं कुणाला सांगू नका आमच्या मटकीत खडबिड आहे. कुणाला सांगू नका. भांडायला घरी कुठून बोलताय मला सांगा पहिलं. अहो तुम्ही भाज्या सुद्धा गिरायकाला नीट इकत नाव, परवा दिवशी काय करतोय? भाजीचं काय पाला काढून घेतो काय, बुडकं विकतो काय लोकांना? फ्रीज मध्ये ठेवून कशाला विकताय भाज्या तुम्ही? आता एवढा मोठा फ्रीज असतो का? मग केवढा मोठा आहे काय? परत एवढा बारीक आहे काय फ्रीज? डोक्यात गोळ्या येतो काय म्हणून कोण डोकं खातंय नसतं. डोकं खाते ती का माणसं? भाकरी खात असते ती माणसं. डोक्याला लोड केला लोड बाबा. कोण आहे? ठेवा बाया फोन डोक्याला. डोक्यावर लोड येत असते का? मोबाईलवर लोड येते, मोबाईल हँग पडतंय. नाही माझ्या डोक्यालाच लोड येतो. डोक्याला लोड आला की मग मला लई शिव्या येतात तोंडात. मग मला पण तीच पाहिजे, द्या बरं. कसल्या शिवाय देता बघू? नको मला नाही येत, मला नाही द्यायच्या. हो. द्यायचं नसतं, हो. शिवाय नाही देत. बघा दादा कोण असेल ती, कशाला डोकं खाताय? ठेवू का फोन आता? अहो मी डोकंच खात नाही हो, मी भाकर खातोय. पण माझ्या डोक्याला लोड आला भाकर खा. का मला फोन केलाय तुम्ही? का फोन केलाय म्हणजे? मला मुतखडा झालेला भरून देणार आहो काय तुम्ही? हा अहो आतापर्यंत आमचा मुतखडा झाला नाही ना हो. मटकी खाऊ मुतखडा होतो का? मग आम्ही खोटं बोलायला का? अहो आम्ही तरी काय खोटं बोलावलं का? आम्ही भारी आणतो की हो. काय नाही ती भारी बिरी तुम्ही ती युट्यूब चॅनलवर तुमची पिरपिर लावताय सारखा, आमची मटकी भारी, आमची भाजी चांगली ना, असन तसन. आता झालंय डोकं खाल्लं ना, आता डोकं खाल्लं मटकी आणि भिजून मोड आणि तुम्हाला पण काय डोसक फोन. हा आता ठेवा. आता मी फोनच ठेवत ना, मी पोलीस कंप्लेंट करतो तुमच्या विरोधात. हा करा. हा तुमच्या मटकीमुळे मला आजार आलाय म्हणून पोलीस कंप्लेंट करतो. येड लागेल साहेबाला तुमचं बोलणं ऐकून. साहेब काय करते? साहेब म्हणे या आखरीतच आहे म्हणे, ही कसली पहिली केस आहे मटकी खाऊन मुतखडा उद्भवला. लायसन आहे म्हणा.
तुमच्याकडे लायसन असू द्या ना काय बी असू द्या हो तिकडं, मग लोक मारताव काय तुम्ही? अहो लोक पण आतापर्यंत कुणी म्हणलं नाही ना खडा निघलाय म्हणून. पण तुम्ही काय म्हणता खडा निघला? लोक आतापर्यंत तुम्हाला कोण म्हणली नसतील, पण मी पहिला माणूस हाव ना तुम्हाला म्हणणारा. निसून टिपून काढून खायची ना. काय मटकी इचून खात असते ती का? इचून नाही, निसून निसून निसायची टिपायची, मग करायचं ना कालवण त्याचं भाजी. मटकीचं भाजी करत असते ती होय? वा तुमच्याकडे काय करतात मला नाही माहिती. कोणत्या बाजारात नेलती मटकी मला सांगा. बाबा 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 समजत नसतं की मटकीची भाजी करते ती म्हणून मला माहितच नाही. आम्ही हिरवीच मटकी खात होतो आणल्या आणल्या. होय मग त्याच्यामुळेच मुतखडा झाला. मग ते डॉक्टर म्हणत होता हो हिरवी मटकी शरीराला चांगली असते, हिरवी मटकी खावा म्हणत होतं त्यानं. होय का? म्हणून आम्ही हिरवी खात होतो. आम्ही काय इडी माणसाव काय हिरवी मटकी खायला? काय माहिती आता वाटतंय मला तशीच इडे हाय म्हणून. अजून म्हणत आहे वर तोंड करून वल्ल्या धान्यात लय पॉवर असते, लय विटॅमिन भेटते, प्रोटीन भेटते, खा जावा. होय का? ए ती झालेलं झालं, मला काय तुम्ही तिपड बोलू नका, माझं पैसे टाका. कसलं पैसे द्यायचे तुमचे? पैसे कसलं? मुतखडा मला झाले. इथून पुढे आमच्याकडून मटकी नेऊ नका, आमच्या डोक्याला ताप देऊ नका. मटकी नेऊ नका म्हणजे काय उपाशी मारायचं का आम्ही न्यायची नाही तर? मग आमची मटकी नेऊन तुमचा मुतखडा उद्भवतोय म्हणजे मटकी कशाला नेताय तुम्ही? अहो मुतखड्याचं सोडा, पण तुमच्या मटकीमुळे आमचं पोट भरतंय, चांगली भाजी होते, त्याचं काय? आता म्हणताय मुतखडा उद्भवला, आता म्हणताय चांगली भाजी होती. कसं काय बोलायचं? दोन तोंडी बोलताय तुम्ही तर. अहो मी काय मांडगुळाव काय दोन तोंडी बोला? मग तसंच बोलताय. आता म्हणताय भाजी पण चांगली होती, आता म्हणताय मुतखडा पण उद्भवतोय. नाही खरंच भाजी चांगली होते हो. होय का? जास्त खाली असेल म्हणून झालं असेल, पोट बी दुखत असेल, जड असते मटकी पचायला थोडी. अहो मटकी कशी बी राहू द्यावं, पण मटकी ही पौष्टिक आहार आहे ना. हा आहे की पौष्टिक आहार. दारू तुम्ही पेलाव का मी पेलाव? नाही तुम्हीच पाणी टाकायचं विसरलाय वाटतं. अहो मी काय म्हणतोय, मटकी ही पौष्टिक आहार आहे, प्रत्येक माणसानं खाल्ली पाहिजे. खाल्ली पाहिजे की मग कशाला म्हणताय मुतखडा व्हायला लागलाय आणि ही व्हायला लागलाय? तुम्हीच म्हणताय मुतखडा झालाय म्हणून. तुम्ही फोन केलाय का मी फोन केलाय? तुम्ही केलाय फोन, आम्ही कशाला करू बघा आता. बघ देवा नारायणा, काय दुनिया पलटा लागले. फोन करणार घेऊन कृष्णा कशी न्याय झाला, स्वतः फोन करून आम्हालाच म्हणते ते फोन केला. नाही माझ्याकडे इनकमिंग कॉल झालाय. इनकमिंग कॉल आणि आउट गोईंग कॉल त्यातलं मला समजतंय. आउट गोईंग कॉल आलाय मला. नाही मी कशाला फोन करू? आता तुम्हीच म्हणताय माझा मुतखडा उद्भवलाय, तुमची मटकी चांगली नाही, बंद करा चॅनेल. मग करून टाका की. नाही तुम्ही कोण सांगणार आम्हाला चॅनेल बंद करायचा? ताई सॉरी बरं का, झालेलं झालं, पण तुम्ही एक नंबर मटकी विकताय, भाजीपाला पण विकताय आणि चॅनलवर व्हिडिओ पण बनवताय. बघतोय मी तुमचं युट्यूब चॅनल. कोण बोलतोय? मी तुमची म्हणलं जरा मजा करावी, फिरकी घ्यावी. हा झालेला उर्वरित तुमच्यावर एक प्रँक कॉल झालेला आहे. मी नंदू मोरे बोलतोय, तुळजापूरकर. होय का? नंदू दादा का? अरे बापरे, घाबरली नाही मी, म्हणलं असं कुणी डायरेक्ट कसं झालंय, तुमची चर्चा मी ऐकून ना, पुन्हा मागचं युट्यूब चॅनल बघतोय, त्यावरची व्हिडिओ बघतोय. तुम्ही भांडण करण्यात एक्सपर्ट आहे, पण मला का बरं तुम्ही भांडण केलं नाही किंवा भांडलं नव्हतं? नाही आपण रितसरच बोललं पाहिजे ना. आतापर्यंत कधीच असं झालं नाही ना, खडे वगैरे निघले नाही, कुणाची तक्रार आली नाही गिरायकाची वगैरे अशी. डायरेक्टली आज फोनच येतोय की बाबा मटकीमध्ये खडा निघाला आणि मला मुतखडा झाला आणि पैसे द्या. खडं निघणार नाही तो. फोन दिला ना मी. मटकी तुमच्या खडं निघणार नाही तो. तुमचा 10 वर्षाचा अनुभव एक्सपिरियन्स आहे, आणि त्यातून कसं खडं निघतलं? बरोबर आहे. तुम्ही एवढं माणसं देवधर्म करता किंवा समाजाची काळजी घेता, आणि तुम्ही कशाला खडं घालून विकणार आहे त्यात? नाही ना, अचानकच फोन आला, जरा थोडं घाबरले. मग आता म्हणलं घाबरून पण नाही चालणार, जशात तर उत्तर पण देणं गरजेचं आहे. उत्सुक पुन्हा पण उद्या घाबरून आपल्याला. तुमचं बरोबर आहे, पण मस्त राव, तुमची व्हिडिओ बघून एकदम आनंद होतोय बरं का. थँक्यू. मस्त. मटकी ही शरीराला चांगली आहे, उलट मीच तुम्हाला थोडं वेळेत काढलं बरं का ती. असू दे थोडंफार. आता तुम्ही प्रँक कॉल करताना नंदूला द्या. मी प्रँक कॉलच करावं म्हणलं, लय दिवसाची माझी इच्छा होती ह्यांना प्रँक कॉल करायचा, पण ती इच्छा माझी आज पूर्ण झाली. होय का? पण आम्हाला चांगलंच घडवलं काय. तुम्ही पण चांगलं भांडण करताय, जा तुला काय करताय ती कर. मग आपण आपले कॉन्फिडन्स पाहिजे ना आपल्याला, आपल्या क्षेत्रात जे आपण काम करतो आपल्याला आहे ना थोडं की गॅरंटी की खडे वगैरे निघणार नाही. आतापर्यंत 8-10 वर्षाचा अनुभव आहे आपला की असं काही झालेलं नाही, आणि मग कुणी पण आपल्याला हे करेल ना.
म्हणजे चुकी नसणारा माणूस कधी बी खरंच बोलत असते. खरंच बोलतो की त्यांनी त्याच्या स्वतःच्या मतावरती ठाम असलं पाहिजे. हा. असं होऊ शकत नाही. म्हणजे प्रामाणिक माणूस कधी बी खरंच बोलणार. खरंच बोलतो हा की मला गॅरंटी ना माझ्या बिझनेसच्या संदर्भात की असं काही होणारच नाही कधी. हा. आणि नंबर कुठून भेटला नंदूभाऊ? अहो नंबर मला लय जण देते ती नंबर तुमचा असाच भेटला मला. होय का? कारण तुम्ही पण एक युट्यूबरच आहो आणि युट्यूबरची नंबर मला लय लवकर भेटतात. होय का? हा. थँक्यू. चलतंय घ्या काळजी मग दाजीला पण सांगा. हा दाजीला सांगते ना. दाजी बाहेर गेलेले. हा. काय राग तर आला नाही ना माझा? नाही 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 ते जरा मग मला राग यायला लागलं होतं की काय म्हणलं एखाद्या पियाताड बिताडाने केला का काय म्हटलं. बरोबर. डोक्याला तमाशा आता धंदा पाण्याला जायचंय. चलतंय जावा काळजी घ्या. हा हा. हा हा ठेवू का मग? चलतंय. हा ठेवा ठेवा. तर मित्रांनो आपण केला होता पुण्याच्या पूनम अंकुश या युट्यूब चॅनलवाल्याला प्रँक कॉल. तर त्या मस्त व्हिडिओ बनवतात बरं का आणि त्या मटकी विकतात, भाजीपाला विकतात, घरकाम करतात. एवढं समजा करून सुद्धा त्या बिझनेसमध्ये पडलेल्या आहेत. म्हणजे पोट भरण्यासाठी माणसाला काहीतरी हातपाया हलवायलाच लागतात आणि काहीतरी कष्ट केलं पाहिजे. कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही हे पहिलं म्हणत होते ते खरंच आहे बरं का. आणि त्यांना कॉल करून मला पण खूप भारी वाटलेला आहे आणि त्या पण ताई खूप छान बोललेल्या आहेत बरं का. त्या मटकी विकतात आणि मटकी ही शरीरासाठी पौष्टिक आहे. मटकीनं कुठलाच आजार होत नाही, उलट चांगलं होतं बरं का, शरीर तंदुरुस्त होतो. तर चला मित्रांनो प्रँक कॉल कसा वाटला तुम्ही सुद्धा एकदा नक्की त्यांच्या चॅनलला भेट देण्याचा प्रयत्न करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.